तर मैत्रिणींनो, खूप रणरणत ऊन आहे आता मे महिन्यातलं, आणि पक्ष्यांसाठी आपण एक वाटी पाणी अवश्य आपल्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवावे. तर हे पक्षी चाऱ्यासाठी पाण्यासाठी वनवन असे भटकत आहेत. तर इथं ही चिमणी तुम्हाला दिसत आहे, ही मुंग्या खाती अक्षरशः. तर या पाण्याच्या धबधब्याकडे पाहून अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटत होते. नमस्कार मंडळी, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आज मी आलेले आहे माहेरी. तर थोडासा कार्यक्रम होता इथं आरंभाच्या मळ्यामध्ये, आणि कार्यक्रम झाल्यावर एक छान अशी झोप काढली आणि आता चाललेलो आहोत आम्ही शेताला चक्कर मारायला. तर खूप असं ऊन तळपतंय, जवळजवळ 43-44 डिग्री सेल्सिअस तापमान आहे उन्हाचं सध्या, आणि छान असं पाण्याचा धबधबा सुरू आहे इथं. तर पाण्याच्या धबधब्याकडे आलोय आम्ही आता. बाशी पण आहे माझ्याबरोबर. तर चला मस्त असे हातपाय धुवू आपण आता थंड थंड पाण्याने, लयच भारी वाटतं. वाव, डुबकीच मारा वाटते पाण्यात आता. बोरायचं पपया मस्त झाल्यात ग पपया. तिकडच्या पपयाचा बाग आता म्हातारा व्हायला लागला. आता इकडं पपया लावल्यात परत. तर एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा पपया तग धरून आहेत. छान आल्यात पपया. या मोटरीच्या पाण्यातून निघायचा मोह काय आम्हाला आवरला नाही, आणि शेवटी भाचीनी आणि आम्ही मस्तपैकी पाण्यात डुबक्या मारल्या थंड थंड पाण्यात. तर खूपच असं भारी वाटलं. तर मी कालच माहेरी आलेली आहे आणि आज आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ. तर एक छोटासा कार्यक्रम होता अरुण भैयाच्या इथं. तर तो कार्यक्रम उरकला आणि नंतर असाच दिवस गेला. मी व्हिडिओ काही घेतला नाही, पण आज सकाळी आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. तर वही इथं घास कापते आणि चिमण्यांचं चाललंय आळ्या वेचायचं. तर खूप अशी उष्णता आहे, खूप उष्णता आहे, आणि पिकंही एकदम असे कोमेजवून गेलेले आहेत. तर आमच्या भागामध्ये सध्या पाटाला भरपूर पाणी आहे, त्यामुळं पाण्याची काही कमतरता नाही. पण जिकडं पाणी नसन किंवा ड्राय भाग आहे तिकडं खूप असं पाण्याची कमतरता जाणवते, आणि खूपच उष्णता वाढल्यामुळं पिकंही जळायला लागलेत. आणि 12च्या नंतर तर बाहेर निघायचं खरंच नाही राहिलं. तर 8-15 दिवस लग्नाची दगदग, जागरण, गोंधळ सगळं झालं. आणि ज्योती आता घरी आली. काल माझ्याबरोबर ऋग्वेद ऋषांगी इकडं आले होते, पण ते उन्हात तिकडं फिरायला लागले, त्यामुळं मी संध्याकाळी परत घरी पाठवून दिलं त्यांना. आणि तर आता मी सकाळी पपईच्या बागामध्ये जाणार आहे चक्कर मारायला. तर चला माझ्याबरोबर, तिकडं आहे पपईचा बाग, आणि आपण एक छान अशी गोड पपई सकाळी खायला आणूया. तर चला आता तुम्हाला घेऊन जाते पपईच्या बागामध्ये. तर पपया संपलेल्या आहेत, आणि आता दुसऱ्या पपया पण लावल्यात, कांद्यामध्ये लावलेल्या होत्या दुसऱ्या. तर मस्त गोड पपया आपण पाहून आणूया. तर तुम्हाला दाखवते चिमण्या कशा आळ्या गोळा करतात. तर शेतकऱ्यांचं मित्रच असतात हे पशु पक्षी. तर स्वतःचं खाद्य म्हणून त्या जे आळ्या गोळा करतात, तर ते शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरत असतं. तर त्या आळ्या घासावर अशा ह्या पडत असतात, पण चिमण्या पक्षी त्या खातात.
तर इकडं पपईच्या बागामध्ये आले मी आता. आणि अरे वा, कुडं मुडं मस्त कैऱ्या लागलेल्या आहेत आंब्याला. आणि पपया दाखवते तुम्हाला, अजून भरपूर आहेत. मला वाटलं पपया संपल्यात, पण खूप छान पपई मस्त आहे. तोडली. छान असता रानमेवा. तर इथं ठेवते आता. आणि एकदम आता ही पपई जरा थोडीशी गाभोळी आहे, तर मग एकदम मस्त अशी छान पिकलेली पपई आपण अजून आणूया. तुम्हाला दाखवते किती छान आंब्याला कैऱ्या लागलेल्या आहेत इथं. तर हे काळवटीचं रान आहे, एकदम काळी काळी भंगार शेती आहे इकडं. तर इथं आंब्याची झाडं सहसा येत नाही, आणि जर आले तर ते लवकर खराब होत नाही, मस्त असे चालतात. थोड्याफारच कैऱ्या आहे, जास्त नाही, पण लय भारी वाटतं इकडं. अजून काय पाडायला लागलेलं नाही दिसत आंबा. मस्त वाटतं. पोरं आल्यावर तर ह्या आंब्यावरच खेळत असतात, भारी असे. माहेरी आल्यावर अशी शेतात बसण्याची मज्जा काही वेगळीच असते. त्याच्यात अजून बहिणी जर आलेल्या असल्या सुट्टीला ना, तर खूपच मज्जा येते. पण आता मी बऱ्याच दिवसाचे आलेच नव्हते, आणि चला म्हटलं. आणि उद्या आता खारीपिराची यात्रा पण आहे इथं, तर त्यामुळं आता म्हटलं 1-2 दिवस थांबाव, कारण घरीही ऋग्वेद ऋशांग खूप ताण देतात ज्योतीला. तर त्यामुळं आता जास्त सुट्टी भेटत नाही. आणि आता पिवळी पिवळी मस्त ही भारी पपई, लगेच कापून खाल्ली तरी चालन. पक्षींनी इथं अंडे दिलेले असतील तर खूप आरडतात टिटवी. तर माझी भाची आहे ना, तर ती खूप सुंदर अशी कच्च्या पपईची भाजी करते. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवन कच्च्या पपईची भाजी कशी करतात. तर खूप छान तिने केली होती कच्च्या पपईची भाजी. तर ती रेसिपी मी तुम्हाला जरूर शेअर करेन कुंकू टिकली किचन या चॅनलवर. तर कुंकू टिकली किचन या चॅनलवर आपण सर्व व्हिडिओ पाहत आहात, तर त्याबद्दल धन्यवाद. शेतमाळ्याबरोबर तुम्हाला मी दाखवते त्याच्या विहिरीतला खजाना. तर इथं खूपच अशा चिमण्या आहेत, आणि सुगरण पक्षी पण आहेत. छान छान घरटे त्यांनी बनवलेले आहे सुगरण पक्ष्यांनी. तर तुम्हाला दाखवते थोडा विहिरीतला नजारा, किती घरटे इथं विहिरीत. तर हे सौंदर्याचं झाड आहे विहिरीमध्ये, आणि पाणी बघा किती वर आले. एकदम वर आहे पाणी. बाया, सुगरण या पक्ष्यांची घरटे आहेत इथं. तर सुरुवातीला मी जो व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे तो कालचा आहे. आणि काल धबधबा चालू होता मोटरीचा, आणि सर्व कार्यक्रम आटोपल्यावर खूप असं गरम झालं होतं. तर प्राजूनी आणि मी खूपच थंड पाण्यात आंघोळी केल्या. तर पण मी व्हिडिओ घेतलेला नाही तो. तर थोडासा फक्त धबधब्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला आहे सुरुवातीला. तर तो व्हिडिओ कालचा आहे. आणि आता ही पपई छान अशी घरी घेऊन जाते, आणि मस्त अशी बाळकृष्ण आणि मी याच्यावर ताव मारते. तर या सर्वांनी पपई खायला. तर चला आता. तर तुम्हाला अरुण भाऊच्या शेतातले व्हिडिओ पाहायला खूप आवडतील. तर आपला शेतमाळा या चॅनलवर पण मी अरुण भाऊच्या शेतातले व्हिडिओ टाकत होते, तर सर्वांनाच खूप आवडत होते. आणि कुंकू टिकली किचन या चॅनलवरही पाहायला आवडतील. तर अशी मी आशा करते, आणि व्हिडिओचा एंड करते. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरूर दाखवणार आहे मी कच्च्या पपयाची भाजी. तर ही कच्ची पपई आहे ना, तर याची भाजी आपण करून बघूया. खूप पौष्टिक अशी भाजी. तर जरूर कुंकू टिकली किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहत चला. तर चला आता व्हिडिओचा करते एंड, आणि पपई खाऊया कापून.